श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे मान्यवरांसोबत बजेट पे चर्चा कार्यक्रम पार पडला। या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी त्यांच्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना दिसत नाहीत। या अर्थसंकल्पात पंढरपूर, मंगळवेढा व सोलापूर जिल्ह्यास भोपळा मिळाला असून पंढरपूर विकासाला निधी तरतूद केली गेली नाही। स्थानिक आमदारांना सरकारमध्ये किंमत नसल्याचा आरोप अभिजित पाटील यांनी केला आहे। आजच्या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही गोष्ट माझ्या दृष्टीने तर सोलापूर जिल्ह्याला, पंढरपूरला, मंगळवेढ्याला मिळालेली दिसत नाही। आणि यामध्ये एक 99,000 कोटी रुपयाचा तुटीचा अर्थसंकल्प हा सादर केला आहे। आणि यामध्ये कोणती नवी योजना, कोणताही नवीन भाग किंवा यामध्ये कसल्याही पद्धतीचा काहीही समावेश असल्यासारखं दिसत नाही। काही तुटपुंज्या गोष्टी मात्र त्या ठिकाणी केल्यात, त्या ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्याच आहेत, परंतु असा काही फारसा इफेक्टिव्ह असा वाटला नाही। पंढरपूर मंगळवेढ्यासाठी काय दिले अर्थसंकल्प? या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थानं जे अपेक्षित होतं की पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाच्यासाठी, मागे जसं मंदिराच्या विकासासाठी, पंढरपूरच्या विकासासाठी कॉरिडॉर नाही, परंतु पंढरपूरच्या विकासासाठी विशेष तरतूद होईल। कारण बाहेरच्या काही तीर्थक्षेत्रासाठी सप्तशृंगीगड असेल, त्या ठिकाणी एकविरा देवी असेल, माहूरगड असेल, अशा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी तरतुदी केल्या, परंतु पंढरपूरच्या विकासासाठी कोणतीही निधीची तरतूद झालेली या अर्थसंकल्पात दिसत नाही। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असताना देखील पंढरपूरकडे दुर्लक्ष होताना ह्यातून दिसतंय।